नमस्कार मंडळी. तर कसे आहेत सगळे तुम्ही? आज होता संडे, तर संडेचं मोस्टली मी लेटच उठत असते, पण आज थोडंसं लवकर उठले होते. लवकर उठल्यामुळे मग सकाळी सकाळी आंघोळ करून घेतली आणि देवाची दिवाबत्ती करून घेतली आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आज नाश्त्यामध्ये काय बनवायचं आहे. सो नाश्त्यामध्ये बनवायचं होतं आज आम्हाला डोसा. तर इथे निघालो होतं भाजी आणायसाठी, बिकॉज सगळं संपलं होतं, भाजीला काहीच नव्हतं राहिलं. मग आम्ही दोघं निघालो होतो भाजीला आणायसाठी. म्हणजे भाजीला म्हणजे बटाटे वगैरे घ्यायचं आणि नारळ पण घ्यायचं. तुम्हाला माहिती आहे का कांदे केवढे महाग झाले ते? 40 रुपये किलो. बापरे, एवढा भाजीपाला महाग होता, काही सुद्धा स्वस्त भेटलेलं. पाणीवाला कसं समजेल आता? हे बघा बरं, ठीक आहे का? आहे का? इथे नारळ सोलायचं काम चालू होतं. यांच्याकडे जेव्हा पण आम्हाला चटणी वगैरे बनवायची असते यांच्याकडे काम असतं नारळ सोलून देणे, बिकॉज आम्हाला तर ते जमत नाही. आईनला येतं पण मला नाही जमत, तर हे नेहमी नारळ सोलून देत असतात. आणि इथे दूध पण आलं होतं सोबत. आई काय काय बनवायचं आज? आज बनवायचंय सांबर, बटाटा आणि चटणी. ओके ओके ओके, चालते. बस का पाणी? बघा, बस. तुरीची डाळ नाही टाकणार काय तर? ठीक आहे. डिंग 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 डिंग, नारळ सोलून झालेला आहे. व्यवस्थित बसलंय का? आई कुकरचं झाकण तुम्ही लावा. कडनं आमच्या आईंकडनं एवढे ट्रिक्स असतात ना, छोटे छोटे, मी तुम्हाला पण शेअर करेल. म्हणजे असं अडून नाही बसायचं कुठल्या गोष्टीला, हे मला आईंनी शिकवलं आहे. सपोज जर आपल्याला हे बनवायचं आहे, ते बनवायचं आहे, कोणता पण पदार्थ बनवायचा असेल आणि आपल्याकडे त्या गोष्टी अवेलेबल नसतील, तर कुठल्याही गोष्टीला अडून नाही बसायचं. जे आहे त्याच्यात ॲडजस्ट करायचं आणि बनवून टाकायचं. काहीच वेस्ट नाही जाऊ द्यायचं. मस्त आहे. हॅलो. तर आता लसूण सोलायची तयारी चालू आहे. डोसे बनवायचे आहे तर सांबारची तयारी चालू आहे. सगळं कुकरला लावून टाकलेलं आहे. आता लसूण वगैरे सोलून मग फोडणी द्यायची आहे. हां, लसूण सोलता सोलता मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करते. काय होतं ना, ज्यावेळेस पण मी लसूण सोलते ना, तर हे माझा सेल्फ एक्सपिरियन्स आहे, जे की मी तुम्हाला शेअर करते. एक बेनिफिट आहे आपल्याला. तर ज्याचे नेल्स वगैरे वाढत नसतील तर लसूण सोलल्याने ना नेल्स वाढतात. आणि ना हे करून बघा तुम्ही आणि मग मला सांगा. आधीच माझ्यावर कमेंट्स वगैरे नका करू, आधी तुम्ही करून बघा, ट्राय करा आणि प्लीज मला सांगा. मग आजच्यासाठी एवढंच. टाटा, बाय बाय, सी यू.